संतोष देशमुख खून प्रकरण, त्यामध्ये वाल्मिक कराडही आता आरोपी झालेला आहे, त्याची अटक झालेली आहे. पण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संबंध सुद्धा दिसतोय, तो आर्थिक दिसतोय. तर अशा वेळेस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही सुद्धा करतायत आणि बाकीचे सुद्धा विरोधी पक्ष आणि इतर पक्ष, अगदी कशाला भाजपचेच आमदार सुरेश धसही करतायत. तर धनंजय मुंडे यांचा राजीनामाच हवा का हवा? म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट दिसतंय, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसतंय, यासाठीच हवाय की नाही बीडमध्ये काही सुधारणा करायची असेल तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवा, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आपण जर याचा पूर्ण क्रम जर पुन्हा एकदा बघितला की हे सगळं झालं कसं, जसं मी म्हटलं की बाबा एक वाल्मिक कराड ज्याच्यावर इतके गुन्हे आहेत त्याला राजकीय बॉडीगार्ड दिले जातात. एक वाल्मिक कराड ज्यांनी इतके गुन्हे केले त्याला अध्यक्ष बनवलं जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं. एक वाल्मिक कराड ज्यांनी एवढे गुन्हे केले त्याच्यावर कुठलीही पोलीस त्यांच्या विरुद्ध कुठलीच कारवाई करत नाही. 307 लागून त्यांच्यावर कारवाई न होणं म्हणजे काय आहे? याला राजकीय दबाव नाही तर काय म्हणायचं आपण? आणि हे कोणामुळे होत आहे? वाल्मिक कराडमुळे होत आहे का? नाही. धनंजय मुंडे त्यांना पदोपदी वाचवत आहेत. मग त्यांना जो हे जे हत्या झाली तर त्याच्या थोड्या दिवसानंतर 2-3 दिवसानंतर 11 तारखेला खंडणीचा वेगळा आरोप करणं हे का केलं गेलं? आणि याच्यानंतर आशिष इथेच संपत नाही. मुख्यमंत्र्यांना आधी धनंजय मुंडे भेटतात 30 तारखेला संध्याकाळी आणि त्याच्यानंतर 31 तारखेला सकाळी 11-11:30च्या सुमारास हे येऊन शरण येतात. का करण्यानं सांगितलं जातं, आश्वासित केलं जातं की बाबा तुमच्या विरुद्ध फक्त खंडणीची कारवाई होईल, बाकीची कारवाई होणार नाही. तर आणि हा जर आपण दबाव केला नसता तर आज ही खरंच कारवाई झाली असती का? एवढंच नाही, एसआयटी बनवली, दाखवलं एसआयटी बनवतोय, ती पण बीडच्याच लोकांची, ती पण यांच्या जवळच्या लोकांची, आणि त्यानंतर बरखास्त केली गेली ती बाहेरची. आपण हे जर दबाव केला नसता तर ही झाली असती का? आत्ताच्या घटनेला जे 9 डिसेंबर पासनं ते 28 पर्यंत सीआयडी सुद्धा गेले नव्हते. सीआयडी 28 तारखेला बीडमध्ये पोहोचले. इतके दिवस का लागले? दबावामुळे लागले. इतके दिवस याची चौकशी का झाली नाही? दबावामुळे झाली नाही. म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा पाहिजे. कारण आताच्या घटनेला आपण जसं म्हणतो की हा दबाव नसता तर खरं आशिष, खरं सांगा मला, एक सामान्य माणूस आहे ज्याची हत्या होते, कोणी त्याची चौकशी करायला हवी? एका साध्या सिनियर पीआय त्या पोलीस स्टेशनच्या त्यांनी पूर्ण चौकशी करून ताबडतोब चार्जशीट फाईल करायला हवी. आतापर्यंत इतके 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 गुन्हे या व्यक्ती विरुद्ध झाले, कुठल्या याच्यात त्यांना आत घेतलं गेलंय? या माणसाला आपण आपल्या कराच्या पैशातनं याला शासकीय बॉडीगार्ड दिले जाते. इतकी हिंमत यांची. आणि का? ते यांना म्हणजे वाल्मिक कराड यांना वाल्मिक कराड जिल्हा विकास निधी समितीवर सदस्य आहे. सर्वात जास्त बीड मधला निधी हा वाल्मिक कराडनं सदस्य म्हणून घेतलेला आहे. एक्झॅक्टली. आता हे मला नव्हतं आणि माहिती, तर तेच मी सांगते की इतकं गंभीर हे सगळं आहे ना, की हे सगळं कोणामुळे होतंय? हे काय वाल्मिक कराड ऍज अ अंजलीताई, मला तुम्ही जे बोलताय म्हणून होत आहे का? यस, तुम्ही जे बोलताय त्यातनंच केज पोलीस स्टेशननी अक्षम्य चुका केलेल्या आहेत संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये. अगदी हलगर्जीपणा, कर्तव्यदक्ष न राहणे, टाळाटाळ करणे, आरोपींविषयी सहानुभूती दाखवणे, आणि म्हणूनच मग केज पोलीस स्टेशनचे इन्चार्ज प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. आणि राजेश पाटील हे तर या सामील दिसत आहेत आरोपींबरोबर, त्यांना सह आरोपी करा म्हणून मागणी होत्या, त्यांना आधीच सस्पेंड केलं गेलेलं आहे. तत्कालीन एसपी बीडचे अविनाश बारगळ हे सुद्धा बघ्याची भूमिका घेताना दिसलेलं आहे. एकूणच पोलीस प्रशासन आणि बाजूचं मुलकी प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत इतर जे प्रांत आणि उपविभागीय तहसील कार्यालयामध्ये सगळ्या नियुक्त्या या होम डिस्ट्रिक्ट मधल्या आहेत. मला तुम्ही तो मुद्दा मांडल्यावरती मी सुद्धा मुद्दा तो मांडला की सबंध राज्यामध्ये होम डिस्ट्रिक्ट मधल्या नियुक्त्या टाळा, त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पोस्टिंग द्या, त्यांना जिल्ह्यात नियुक्त्या देऊ नका. त्यांनी तुमचं मुलकी प्रशासन, पोलीस प्रशासन सडतं. आणि म्हणूनच आपल्याला एक्झॅक्टली हाच मुद्दा होता आशिष. मला हेच मांडायचं होतं की यांनी अतिशय आपल्या जवळची, पण आशिष हे फक्त आपल्याला यांनाच असं म्हणता येत नाही. मी सगळीकडे बघितलंय आताच्या घटकेला जो आमदार खासदार जे जे येतात ते आपल्या मर्जीतले एसपी, आपल्या मर्जीतले कलेक्टर
हे आपापल्या मर्जीतली लोक आणतात ना, म्हणून सामान्य लोकांना न्याय हा नाही मिळत. जसं मी मगाशी म्हणत होते की एक साधी हत्या झाली तर तिथल्या सिनियर पीआयनी काम करून चार्जशीट फाईल करायला हवी. पण तिथे या प्रकरणात एवढी मोठी घटना घडते, एसआयटी लावली जाते, सीआयडी पाठवले जातात, तरी सुद्धा चौकशीचा पत्ता नाही. म्हणजे किती दबाव तंत्र वापरलं जातं का? वाल्मी कराडला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद. धनंजय मुंडे काय करतात? लॉबिंग करतात. ते कोणाला भेटतात? प्रफुल्ल पटेलना भेटतात, भुजबळांना भेटतात, अजित पवारांना भेटतात. लॉबिंग करायला अजित पवार इकडनं दिल्लीला जातात, अमित शहाना भेटतात. कसलं लॉबिंग? कसलं लॉबिंग? आज सामान्य माणसाला तुम्ही येणार, तुमचे गुन्हेगार चिरडून जाणार आणि त्यांना न्याय मिळू नये, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळू नये, ही लोकशाही आपली. साऊथ म्हणजे आज काय बोलावं या लोकांना?